तर नक्कीच कर्जतकरांचं जो नाव राखतोय असा वांजले कर्जतकरांचा तुफान आपल्या समोर आहे. आज अंजप मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलाय. तर त्याचे मालक पाठीराखे सर्व आपल्या समोर आहेत. तर दादा काय सांगाल, आज एक गुलाल पाडलाय आपल्या अंगावरती, तर त्याचा आनंद कशा प्रकारे आहे तुमचा, काय सांगाल? आनंद म्हणजे आम्ही बिनजोडचीच गाडी करतो. आम्ही मैदानात कधी विचारून गाडी करत नाही. आणि हा आमचा बैल आहे तुफान, लय अग्रेसिव्ह येतो, मस्तीखोर बैल आहे. हे आमचे मामा आहेत मनोहर दत्तू ठाकरे, आणि आमचे दादा आहेत संदीप मनोहर ठाकरे. ही गाडी संदीप मनोहर ठाकरे, संस्कार संदीप ठाकरे या नावाने पलते आणि आराध्य प्रदीप ठाकरे या नावाने गाडी पलते. आमची घरचीच गाडी पलते, पण आम्हाला जर चांगल्या गाड्या खेळायच्या असतील तर कधी कधी आम्ही याला चांगला बैल पायरा करून गाडी खेळतो. 100%. म्हणजे आज पायरा कोण होता आपल्याला, काय सांगाल? आज आंबेटेंबेचा बावऱ्या म्हणून पायरा होता. 2 मैदानं झाली, तीच गाडी पलते बिंजोडला, आणि आज पण चांगली बिंजोड केली. आमचे मित्रच होते खालापूरचे, त्यांची गाडी झाली. मैत्रीच आमचे विचार होते. ठीक आहे, 100%. म्हणजे आज गुलाल पाडला आपल्या अंगावरती. काय सांगाल, तुम्ही सांगितलं नंदीचा आपल्या म्हणजे अग्रेसिव्ह नंदी आहे आपला, तर काय सांगाल याचा सांभाळ वगैरे कसा होतो, म्हणजे कोण कोण सांभाळ करतो, काय सांगाल? सांभाळ आमचे मामाच करतात, आणि ऋषी मोरे म्हणून एक आमचा भाऊ वेणगावचा आलेत ते. तर काय सांगाल, आपली गाडी कुणाच्या नावाने पळते? आपली गाडी कुणाच्या नावाने पळते, काय सांगाल? गाडी संस्कार संदीप शेठ ठाकरे आणि आराध्य प्रदीप ठाकरे दोन्ही सख्खे भाऊ आहेत, त्यांच्या मुलांच्या नावाने पळते गाडी. तर काय सांगाल, तुफान आज गुलाल घेतला, तुफान बद्दल काय सांगाल तुम्ही? तुफान बद्दल आणि ऋषी मोरे बद्दल सांगायचं कमीच आहे, कारण अतिशय मेहनत घेतो बैलाला. टायमावर पवानी, टायमावर चालवणं, आणि काही नियोजन असेल बैलाचं तर ऋषी मोरे करतो, पायऱ्याचं पण करतो, बाकी आम्ही त्याला साथ देतो. तर काय सांगाल, आज गुलाल झालाय आपला, तर घरून येताना ठरवलं होतं का आज आपला गुलाल होणार ना, आणि हा आनंदाचा जो क्षण आहे तो आपल्याला म्हणजे आनंद करता येणार, काय सांगाल याच्याबद्दल, या क्षणाबद्दल काय सांगाल? 100% निघल्यावरती आम्हाला कॉन्फिडन्स असतोच का तुफान आज गाडी मारणारच, म्हणजे गाडी देणार नाही कुणाला, कारण तो जिद्दी आहे खूप. एकदा गाडीला चिटकला तर तो गाडी देत नाही. तर पायरा कुणाचा होता आपल्यासोबत, काय सांगाल? पायरा मुरबाडचा आंबेटेंबेचा बावऱ्या होता. बावऱ्याबद्दल काय सांगाल, म्हणजे याच्या पुढे पण बावऱ्याचा पायरा टिकून राहणार का वेगवेगळ्या पायऱ्यात आपण पळता, काय सांगाल? तू पण आपला 1 नंबर मध्ये पळतोय तसं बोललं तर मग याच्यामुळे तुम्हाला कॉल पण येत असतील पायऱ्यासाठी, काय सांगाल या नियोजनाबद्दल, काय सांगाल? येतात, बरेच कॉल येतात, पण आम्ही एकमेकाला विचारूनच पायरा करतो. आता बावऱ्याचा पायरा ऋषीनेच केला होता, तर ऋषी बोलला बैल आपल्या बैलाला टिकेल म्हणून, तर मग आम्ही पायरा केला, कारण कुणाच्या बैलाला आम्ही कमी समजत नाही, बैल देतो प्रत्येकाला. 100% बैलगाडा क्षेत्रात हे विचार सगळ्यांच्याच पाहिजे. तर तुम्ही कुठेतरी बघितलं तर सर्व नियोजन ऋषीच्या हातात दिले, आणि खांद्यावर हात पण तुमच्या ऋषीच्या हातामध्ये, तुमच्या ऋषीच्या खांद्यावर आहे. तर काय सांगाल ऋषी भाऊ, तुम्ही काय सांगाल, नियोजनाचे सर्व कॉल वगैरे तुम्हाला येत असतील, तर कसं काय नियोजन करता तुम्ही? नियोजन तर सगळं आम्ही बसूनच करतो. आमचा संदीप दादा शेठ असतो, शेठचा भाऊ पण असतो, प्रमोद दादा असतो, कशा दादा असतो, अमित दादा असतो. त्यांना सगळ्यांना सांगूनच नियोजन सगळं बसून व्यवस्थित सगळं नियोजन करतो. तर सर्वांची नावं घेतली तुम्ही, त्याच्यामुळे मला असं वाटतंय का तुमचा टीम वर्क खूप मोठा आहे, म्हणजे तुमची टीम पण खूप मोठी असेल, काय सांगाल टीम वर्क कशा प्रकारे आहे तुमचा? टीम म्हणजे आमचं कसं आहे, आम्ही बंदी पासून शर्यती करतो, बंदीच्या अगोदर पासून शर्यती करतो. आमचा पिढ्यानपिढ्याचा नाद आहे. तसं बाबांची जोडी होती आधी, पण बाबांच्या भावांची पण होती जोडी. आमचे पाटील भाऊ म्हणून आहेत, मोठे बंधू आहेत. तर 1 नंबरचीच बैल पहिल्यापासून आमच्या दावणीला होती, आणि पहिल्यापासून नाद आमचा हा पिढ्यानपिढीचा आहे. 100% पिढ्यानपिढींचं नाव घेतलं, बाबांचं नाव घेतलं तुम्ही. तर काय सांगाल, याच्या आधी किती नंदी आपल्या दावणीला घडले? आता तुफान तर आपल्याला खूपच छान पळतोय, गुलाल घेतोय, तुम्हाला गुलालात ठेवतोय. याच्या आधी पण किती नंदी झाले आपल्या दावणीला, काय सांगाल? याच्या आधी आमच्याकडे नाग्या म्हणून नंदी, तो आमचा एक ब्रँड आहे नाग्या, म्हणजे तो म्हणजे एक घरातला सदस्य कसा तसा आमचा तो बैल आहे. आम्ही त्याला बैल समजत नाही, तो आमच्या घरातल्या सारखाच आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर आमच्याकडे भरपूर नंदी आले. एक महाराज म्हणून पण नंदी आला, तो पण टॉप मध्येच खेळला. तेव्हा तुफान आदत होता, तेव्हा तुफानची आणि त्याची पण गाडी पळवलेली आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही अशी 50-60 बैल आणली असतील. आम्हाला नादच येतो, बैल थोडा कमी लागला तर आम्ही लगेच दुसरा बैल आणतो. 100%. म्हणजे असं सांगा ना, तुफान बद्दल काय सांगाल, कुठून खरेदी विक्री, म्हणजे खरेदी कुठून केली, तुफान बद्दल काय सांगाल? बाबा सांगतील आता कसं काय खरेदी. सांगा बाबा. चाकणवरून आणलं होतं, बारीक वासरं आणलं, 5 वर्ष. तर काय बघून खरेदी केला होता तुम्ही याच्यामध्ये? काय
गेलं असं म्हणजे आम्हाला लागतो बैल, आमचं पिढीला असं एक स्वस्तात बैल लागतं. किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे तुफान? 5 वर्ष 6 वर्ष लागले. 6 वर्ष काय? हा. तर मला वाटतं आपल्या दावणीला पण खूपच नंदी झाले तुफान सारखे. ते चिकन नंदी होऊन गेले. तुमचा नाद किती जुना आहे काय सांगाल? लय असे 4थ्या पिढीचा नाद आहे. 4थ्या पिढीचा नाद आहे काय? तर बाबा सांगा ना, म्हणजे याच्या आधी पण तुमच्या दावणीला नंदी लागले असतील, तुमचं नाव पण खूप नंदीने केलं असेल, पण तुफान मध्ये काय भविष्य बघताय तुमचं? पण तो तुफानच आहे. तुफान आहे काय? म्हणजे तुफान त्याच्या नावाप्रमाणेच कामगिरी करतोय, काय सांगाल? तर दादा काय सांगाल तुफानवर आपल्या म्हणजे ड्रायव्हर सुट्टी मेकर कोण असतो काय सांगाल? ड्रायव्हर म्हणजे आता बघा, जसा पायऱ्यावाला असेल तो बोलला का आमचा ड्रायव्हर पाहिजे तर आम्ही त्याचा पण बसवतो. नाही तर आमचे 4-5 ड्रायव्हर आहेत. प्रवीण टेंबरी आहे, सुदर्शन ड्रायव्हर चिंचोली आहे, महेश ड्रायव्हर आहे पिंपलोलीचा, अक्षय ठाकरे पण आखलाचा आधी, असे भरपूर ड्रायव्हर आहेत. आता ज्याचं नाव नाही घेतं त्याला राग नाही आला पाहिजे, पण आम्ही सगळेच सांगतो. आमचे 5 ऋषी पण गाडी हाकलतो. म्हणजे नसेल पण स्वतः नियोजन करते पण ड्रायव्हर हा, तो लगेच हेल्मेट घालून बसणार, म्हणजे कोणाची वाट नाही बघत. वेळ आल्यावरती तो सगळी तयारी असते त्याची. 100%. मग काय सांगाल, या आपली संघटना जी आहे त्यांनी पण चांगले नियम काढले. आता कुठेतरी बघलं, मी मुलाखत घेतोय पण आमच्या युट्यूबवर पण काहीतरी थोड्या कारणामुळे बंदी आहे. पण काय सांगाल संघटनेबद्दल, काय सांगाल? कसं आहे, संघटना जी आपली झाली, अध्यक्ष आहेत आपले संदीपबाई माली, आविदादा पवार असतील, ते सगळे त्यांच्या मुलंच तर मी म्हणतो, या संघटनेमुळेच आपली बैलगाडी क्षेत्र सुरळीत चालू आहे. 100%. नाहीतर आपल्यावरती लय वाईट दिवस होते. बंदीच्या काळात कुठं पालायला लागायचं ना काय वेळ यायची ते आपल्याला माहिती. पण आता संघटनेमुळे सगळं सुरळीत चालू आहे. कोणी आती केलं तर त्याला बाद करतात, मग तो कोणी असू दे. तर मग काय सांगाल, युट्यूबर आपले बाईट वगैरे घेतात त्यांच्यामुळे कुठेतरी वाद होतात, पण काय तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही गाडा मालक म्हणून काय संदेश द्याल? युट्यूबरचं कसं आहे, ते बिचारे येतात एक प्रेमापोटी आपली मुलाखत घ्यायसाठी. त्यांचा हेतू नसतो की कुणाला चुकीचा प्रश्न विचारून चुकीची माहिती घ्यायची आणि वाद पेटवायचा, असं त्यांचा पण नसतो. पण कधी कधी गाडा मालकांनी पण आपलं तोंड सावरून बोलायला पाहिजे. जी गोष्ट असेल ती प्रेमात बोलायला पाहिजे. आज जिंकलोय, उद्या हारणार आहे, उद्या परत हारलो की परवा परत जिंकणार आहे. त्याच्यामध्ये युट्यूबरची काही चुकी नसते, पण कधी कधी त्यांच्याकडनं पण एखादा शब्द गेला चुकीचा, पण त्यावेळेस बोलायला पाहिजे बाबा आम्हाला या गोष्टीची माहिती नाही, तो विषय तिथं टाळायला पाहिजे. 100%. तर काय सांगाल, 5 वर्ष आपल्या दावणीला तुफान म्हणून जो नंदी पळतोय, तर आज कुठेतरी मला वाटतं 1 नंबरची जी म्हणजे आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये 1 नंबर मध्ये पळतो, ही जी उंची गाठली तुफानने, काय सांगाल? आज अंजप मैदानामध्ये 1 नंबरचा गुलाल त्याने घेतलाय. काय सांगाल, कसं प्रकारे तुम्ही भविष्य बघता त्याच्यामध्ये? तो आदातपासूनच 1 नंबर मध्ये पळतोय. आता कसं आहे, आमचे दादाचे मेवणे आहेत, म्हणजे आमचे मेवणेच आहेत DSP वाले, आविदादा पवार झाले, ते स्वप्नील पवार झाले, त्यांच्याकडे पण आनंदी असायचा. तर हा सरपंचच्या गाल्यामध्ये आदात असताना पळतोय. सरपंच म्हणजे टॉपचा बैल आहे, डायरेक्ट 4 ते 5 वेळेला हिंदकेसरी झालेला आहे आणि मेवण्यांचाच बैल येतो आमच्या. 100%. पंचम हिंद केसरी येतो नंदी. आणि त्याच्यामध्ये हा आदात असल्यापासून शर्यत करतो, म्हणजे चांगल्या अगदी टॉपच्या गाडी 1 नंबरच्या गाड्या त्यांनी मारलेल्या आहेत सरपंच मध्ये. आणि तो तर काय पब्लिकचा भिताडच होता आणि हा आतून ओव्हरटेक गाडी कुणाला होऊन देत नव्हता. म्हणजे गाडीवर आपला नंदी पळतो तुफान. दोन्ही खांदी गाडीवर पळतो. तर कसं काय, एवढ्या म्हणजे मोठ्या मापाचा नंदी असेल किंवा एवढ्या चांगल्या प्रकारे पळ ज्या नंदीचा असेल, एवढा मोठा नंदी घडवणं सोपं काम नाही. त्याच्यासाठी खुराक, सराव, त्याचा सर्वच म्हणजे चांगल्या रीतीने होणं योग्य आहे. तर काय सांगाल, कसा काय प्रकारे याचा सराव असेल, खुराक असेल, काय सांगाल? ते ऋषी आणि बाबाच बघतात. आणि त्यांनी उद्या जरी जाऊन चाकणची 10,000ची जरी वस्तू आणली तरी ती 10 लाख एवढी पालणार, कारण त्यांच्या दावणीचा गुणच आहे आणि त्यांना पारख पण तेवढे आहे. तर राहिला आपलं थोडं संपूर्ण, पण पहिल्यांदा तुमचं नाव सांगा ना मला. माझं नाव प्रसाद हडप आहे. आम्ही हडपवाडा पावलेत वांजले आणि हे ठाकरे आमचे मामाचे गावातले. तर म्हणजे बैल कोणाच्या नावाने बोलतो मला एक सांगा ना पुन्हा एकदा. बैल संस्कार संदीप शेठ ठाकरे